कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी रवीन शंभो मजको न तारी. आज आपल्या या मैपती महाराजांच्या पुण्यक्षेत्रामध्ये स्वयंभू पिंपळेश्वर महादेव पिंडक्षेत्र श्री क्षेत्र ताराबाद पिंपळदरा घाट पायथा या घाट पायथ्यावर भगवान पिंपळेश्वराचे हे आराधना करण्याकरता पिंपळेश्वर भगवंताचा एक साक्षात्कार झाला. आणि भगवान पिंपळेश्वरांनीच आपल्याला जणूकया संदेश दिलेला आहे. आताच कल्पना मिळाली, कल्पना दिली, माहिती सांगितली. सन्माननीय ताई स्वर्णताई त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर गेले आणि ते पिंड ज्यावेळेस मंदिराचं काम करताना आपल्याला इथं करताना सापडले. ते काहीतरी संदेश असतात आणि कुठंतरी काहीतरी या जागेवर अनेक वर्षापूर्वी काहीतरी सत्कार्य घडलेलं असेल, काहीतरी देवकार्य घडलेलं असेल, त्याच्याशिवाय काही निर्माण होऊ शकत नाही. आज भगवान पिंपळेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण ह्या मंदिराचे आज पायाभरणी भूमिपूजन सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे. आपल्या मंडळाचे अध्यक्ष, बाकीचे सर्व सहकारी, ग्रामस्थ, सर्व भक्तमंडळ खूप चांगल्या प्रकारचं काम आपण केलेलं आहे. आणि हे डोंगरात असल्यामुळं हे ओरिजिनलच एकदम वेगळंच वाटतं सगळ्यांना. हे मंदिराचा खर्च काय जेवढा येईल तेवढा आपल्याला पुण्याचे जे डॉक्टर साहेब आहेत त्यांनी आपल्याला सर्व खर्च द्यायचं कबूल केलेला आहे. आणि आपण विचार करा, ते इथं आलेही नाही म्हणतात, कोणाची सोयही नाहीत, काही त्यांना काही इथं निवडणुकीला उभं राहायचं नाही. मग काही नसताना ते इथं द्यायला लागले. हा एक पिंपळेश्वराचा डबल संदेश आहे. मित्र आहेत का? बरं, पण चांगलं आहे. मित्र असं ठिकाणी नाही काम आहे, चांगलं काम केलं म्हणून डॉक्टर साहेबाचं अभिनंदन. आणि आताच आपण सत्कार केला सगळं गोविंद आंबेकर यांनी ज्याचा मजुरीचा जो खर्च येईल तो सगळं खर्च ते आपल्याला देणार आहे. खूप चांगल्या प्रकारचं आहे. आपण जेवढं काही दिलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल भगवान पिंपळेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जरी देणगी दिली, मजुरीचा खर्च दिला, पण खर्च थोडंच येते आपल्याला. पण कारागीर नांदेडचे आमचे चांगले आहेत. नांदेड प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रभर नांदेडच्या कारागिरांनी खूप मंदिरं चांगले केले. तेव्हा नांदेडच्या कारागिराकडून हे काम सुंदर होणार आहे. आणि काम झाल्यानंतर येता जाता या रस्त्यावर सारखी आता भक्तांची गर्दी आपल्याला झालेली दिसेल. आज आता मैपती महाराजकडे जात असताना थोडा इथं धावता प्रसंग आला आणि त्याच निमित्ताने या भूमीचं महात्म्य आम्हाला कळलं. आणि भूमीचं महात्म्य कळल्यानंतर तिथलं कार्य करणं हाही एक ईश्वरी संकेत असतो. आणि दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र झाल्यात. आपण कामाला सुरुवात केली. तात्पुरतं शेड करायचा असा विचार दिसते मला वाटते. मंदिर काही आपल्या लक्षात नव्हतं. परंतु आता भगवान पिंपळेश्वरांनी सांगितलं की तुम्हाला उन्हाळ्यात गरम होते, मला होणार म्हणून शेड काढून टाका आणि मंदिराचं काम करा. खूप चांगल्या प्रकारचं काम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण झालेलं दिसेल. इथं येता जाता भक्तजण येतील, अन्नदान होत राहील, सत्संग होत राहील. आज भगवान पिंपळेश्वराचं दर्शन घेऊन समाधान वाटलं. आपली भेट झाली. अधिक आम्हाला बोलता येत नाही आणि थांबता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वांना लवकर करा तुम्ही काम. मी सर्वांना नमस्कार करतो आणि आपला निरोप घेऊन पुढच्या कार्यक्रमाकरता निघतो. भगवान पिंपळेश्वर महादेव की जय.